हाय हॅलो नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. दिवाळी संपली की वेध लागतात आपल्याला तुळशीच्या लग्नाचे आणि कार्तिक एकादशीनंतर पौर्णिमेपर्यंत आपल्याला तुळशीचे लग्न करायचे असतात. आज पौर्णिमा होती. छान असं पणत्या ते लावून छान असं सजवली होती तुळस. मुलींनी सगळं केलं होतं. खूप छान असं डेकोरेशन ते केलं होतं आणि दुपारी सगळं झाडून ते काढून साफसफाई केली. रांगोळी छान तुळशीच्या कडेने काढून घेतलेली, तिनेच काढून घेतली होती. बाजारातनं जाऊन तुळशीच्या लग्नाचं सामान त्यानंतर मामा म्हणजे ऊस घेऊन आले होते आणि असे छान तुळस रांगोळी ते काढून त्यानंतर आम्ही तुळशीच्या लग्नाला शिरा करतो, म्हणजे प्रसाद म्हणून काहीतरी गोड करायचं म्हणून शिरा करून घेतला होता. बाजारातून आणलेल्या फुलांचे ते हार ते करून घेतले आणि अंतरपाठासाठी असं त्याच्यावर स्वस्तिक ते काढून छान असं तयार करून घेतलं होतं. त्याच्यानंतर पूजेचं सर्व साहित्य काढूपर्यंत संध्याकाळ व्हायला लागली होती, कारण 6:45पर्यंतच पौर्णिमा होती. त्यामुळे त्याच्या आत आपल्याला लग्न लावून घ्यायचं होतं. अशा प्रकारे तोपर्यंत अंधार पडलाच होता. मग आणि पूजा करायला सुरुवात केली. तुळशीच्या लग्नाचे सर्व पूजाविधी तो करू लागला. असं छानपैकी त्यांनी व्यवस्थित अशी त्याला सांगेल तसं सर्व व्यवस्थित असं केलं. आता 2-3 वर्ष झालं. पहिले त्याचे बाबाच करत होते, आता तो स्वतः करतो. यातूनच मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल किंवा आपल्या सणावळ हे सर्व त्यांना माहिती होतं, कसे साजरे करायचे असतात. कारण गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी त्याला बरेच असं म्हणजे तो व्यवस्थित स्वतः करत होता. कारण गेल्या वर्षी त्याला सांगावं लागत होतं. आता ह्यावेळेस त्याने बरेपैकी स्वतःच व्यवस्थित असं छान पूजा मांडली त्यांनी. कुठली गोष्ट असं त्याला जास्त सांगावी नाही लागली. व्यवस्थितपणे तो मांडत होता. असं हार ते घातले तुळशीला, त्याच्यानंतर रंगनाथाला म्हणजे कृष्ण म्हणून रंगनाथ ठेवला होता आणि ओटीचं सामान ते सर्व असं छान पूजा त्यांनी करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मोबाईलवरच मंगळाष्टक लावलं होतं. पहिलं माझे सासरे म्हणत होते, पण आता प्रत्येक वस्तू असं त्यांनी छान असे मांडले. बांगड्या ते घातल्या तुळशीला, त्याच्यानंतर ते मंगळसूत्र ते ओवून घेतलं होतं ते घातलं. असं छान त्यांनी व्यवस्थित पूजा केली. वऱ्हाडी मंडळी आली होती, अक्षदा सर्वांना दिले आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती करून घेतली, आरती म्हणून घेतली आणि त्यानंतर आम्ही मंगळाष्टके लावून घेतले. अंतरपाठ धरला होता मध्ये मुलीने आणि मुलाने. तुळशीला हालून म्हणायचं असतं की 6 महिने झोपली होती, आता जागी हो आणि भक्ताचं पालनपोषण कर, असं म्हणतात. ते म्हणाले. त्यानंतर शिऱ्याचा नैवेद्य केला होता, तो दाखवून घेतला. आणि कसं वाटलं आमच्या तुळशीचं लग्न साधं सोपं, हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्यात कसं करतात तेही सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.